उत्कंठा वाढली जाते. तुकारामदादा पाटील एक प्रेक्षक आपल्याला लाभलेले आहेत, त्यांनी फलंदाजी करण्यासाठी अर्जुनवाडी घनसोली. नक्कीच आम्ही तिथले जावत आपलं खरोखर कौतुक केलं जाते, कारण की क्रिकेट प्रेमी हे खूप असतात, पण असे क्रिकेट प्रेमी आपल्याला भेटणं खूप अवघड असतं. आज तुकारामदादा यांचं आपण कौतुक करूया प्रगती चषक 2024 या स्पर्धेमध्ये. तर जाऊया, आपण घोषणा करूया. फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाने एका षटकामध्ये 2 षटकार खेचले तर प्रत्येकाला 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. याच्यानंतरची पहिली सेमीफायनल असणार आहे. सायगर वर्सेस भोलाई आंबेकर टीम. दोन्ही कर्णधार सज्ज व्हायचं आहे. विनिंग ब्रेक झाला की आपला कर्णधार हा टॉस का बॉस मध्ये यायचा आहे. टॉस केला जाईल, मॅचला सुरुवात होईल. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक जर आपण पाहिलं तर रतन धनावडे स्ट्राईकला येतो या अर्जुन आणि नॉन स्ट्राईकला समीर. ही जोडी उमगाव टीम कडे. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर निर्धाव चेंडूने सुरुवात केली रतन यांनी. पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाते. अकुट टप्प्याचा चेंडू, थोडी उसळी देणारा चेंडू. या ही वेळी अर्जुन कुठेतरी थांबला जातो. या आज जर आपण पाहिलं तर अर्जुननं पाठीमागची मॅच जिंकून दिली होती. गोलंदाजी चांगली राहिली होती, फलंदाजी चांगली केली. एक षटकारानं आपल्या टीमला कमबॅक चांगलं करून दिलं होतं, पण आज सुरुवात करताना धीम्या गतीनं सुरुवात केली. आता 2 चेंडूंचा सामना केला, प्रयत्न करतोय. यावेळी जर आपण पाहिला तर थोडासा लेग स्टंपाच्या बाहेरून गेलेला चेंडू पंचांनी अतिरिक्त चेंडू घोषित केलाय. म्हणजे व्हाईट बॉलनं इथं खातं खोललं जातंय उमगाव टीमचं. प्रयत्न केला जातोय. आता इथून पुढची उत्कंठा जर आपण पाहिली तर वाढलेली आहे. प्रेक्षकांचं मनोबल वाढलेलं आहे. तुकारामदादा पाटील यांनी एका षटकामध्ये 2 षटकार खेचले तर 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. म्हणजे खेळ कसा व्हायला पाहिजे, एक प्रेक्षणीय खेळ झाला पाहिजे. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला लागलेली आहे. क्रिकेटचा खेळ बघण्यासारखा झाला पाहिजे आणि आज प्रत्येक खेळाडूनं आज प्रेक्षकांचं मनोरंजन केलं पाहिजे. चला पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर रतन निघतो या गोलंदाजीसाठी. प्रयत्न केलाय, अर्जुननं फटका खेळला जातोय आणि हा पहिला षटकार खेचला जातोय. म्हणजे अर्जुनकडे त्या पद्धतीने बघितलं जातं. आणि आज जर पाहिलं तर होमगाव टीमने याची वर्णी जर आपण पाहिलं तर ओपनिंगसाठी पाठवलं गेलंय आणि थोडासा खूप उशीर होईना पण त्याने षटकार खेचला गेला. म्हणजे प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय, थोडीशी उत्कंठा वाढली. एक षटकार खेचला गेलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 या आकड्यावरती. प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर रतन हा गोलंदाजीसाठी तयार झालाय. पुन्हा प्रयत्न करतोय. यावेळी फटका थोडासा खालून खेळला गेला आणि इथं आपलं थोडस आता क्रीज मध्ये पोच असताना बॅट मात्र लेट क्रीज मध्ये पोचली गेली नाही. निराशजनकता असणार आहे अर्जुनच्या मनामध्ये, कारण की आपण थोडीशी रिस्क उचलली गेली आणि रनअप घेत असताना धावचीत या स्वरूपात बाद झालाय. चांगली सुरुवात होती अर्जुन याची, चांगली फटकेबाजी केली होती. आता जर आपण पाहिलं तर विकास हा मैदानामध्ये येताना आपण पाहतो. विकासने जर आपण पाहिलं तर ज्यावेळी मैदानामध्ये पाठीमागच्या मॅच मध्ये आला त्यावेळी षटकारानं सुरुवात केली होती. म्हणजे ती क्षमता आहे विकासकडं. आतापर्यंत जर आपण पाहिले तर या षटकातील 5 चेंडूंची किती झाली बॉल? 4 झाले. याही वेळी समीरच्या बॅट मधून षटकार निघाला गेलाय. 100 रुपयाचं पारितोषिक तुकारामदादा पाटील यांच्याकडून आपल्याला भेटलं जातंय. म्हणजे एक प्रेक्षक आहेत, ज्यावेळी ते बक्षीस लावतात त्यावेळी आपल्याला ती बक्षीस दिलेल्याचं वाटलं पाहिजे की आपण एक आपल्या मनाचं मनोबल वाढलं पाहिजे. आणि इथं या खेळाडूनं जर आपण पाहिलं तर होमगाव टीम कडून या षटकामध्ये 2 षटकार खेचलेत आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 13 रन.
हाही प्रयत्न चांगला आहे, फटका चांगला आहे, पण क्षेत्र जर आपण पाहिलं तर घोषित क्षेत्र आहे. एक सिंगल धाव, एका षटकाचा खेळ इथं. एका षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर प्रथम फलंदाजीची सुरुवात करत असताना होमगाव टीमनं 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जमवल्यात. आता दुसऱ्या क्रमांकाचं षटक जर आपण पाहिलं तर कोणाला बोलवलं जातंय आणि चेंडू कोणाच्या हातामध्ये दिला जातो. या विशाल भिलारे हा पर्याय निवडलाय, कारण की विशालनं जर आपण पाहिलं तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी ही दुसऱ्या क्रमांकावरती फेकली गेली आणि पर्याय निवडला. 14 धावा आहेत एक गड्याच्या मोबदल्यात. 14 धावा आहेत. विशाल भिलारे, विशाल आपली स्टार्ट घेतली जाते, गोलंदाजीसाठी तयार झालाय. प्रयत्न केलाय विकासने, ज्या शेवटच्या क्षणाला फक्त बॅट ढकलली गेली, एक सिंगल धाव घेतल्या, म्हणजे प्रयत्न केला. जो खेळाडू जर आपण पाहिलं तर चांगल्या लय मध्ये आहे, चांगली बॅट त्याची तळपली आहे, तर त्याला पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न केला विकासनं. एक सिंगल धाव घेतली, सिंगल धावीनं 15 आकड्यावरती एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या पुढे सरकली जाते. होमगाव टीमनं सुरुवात चांगली केली. पहिलं पॉवर प्लेचं षटक जर आपण म्हटलं तर हाणामारीचं षटक केलं या, आणि या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली धावसंख्या जमवली गेली, सुरुवात चांगली केली गेली. आणि रतनवरती जर आपण पाहिलं तर रतन आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती, पण कुठेतरी थोडासा टप्पा फसला गेला आणि याचा फायदा अर्जुन आणि समीरनं दोघांनी उचलला गेला. 2 मोठे फटके खेळले गेलेत. चला स्पीडअप घ्या थोडंसं. विशाल दुसऱ्या षटकासाठी सुरुवात केली गेली, एक सिंगल धाव खर्च केल्या. चांगला रनअप स्टार्ट घेत असताना आपण विशालला बघतोय. प्रयत्न केला, फटकाचा चांगला सजवला, क्षेत्ररक्षक आला अक्षयने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे अक्षयचं. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये जर आपण पाहिलं तर त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एक सिंगल पुन्हा एकदा धाव घेतली जाते. एकिरी धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरकली जाईल आणि धावसंख्या 16 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. थोडीशी गती कमी केली, पण टप्पा फसला गेला यावेळी विशाल याचा, आणि अतिरिक्त धाव घोषित केली जाते. पाहिजे यावेळी आपण गती कमी करतो, टप्पा फसला तर आपण पाहिलं तर फलंदाज पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाते. प्रयत्न केला यावेळी, गॅप शोधला जातोय, पण क्षेत्ररक्षक 1 बाउन्स फील्ड करतोय. एकेरी धाव. फुलटाच चेंडू होता. जर आपण पाहिलं तर वेगानं बॅट फिरवली गेली, शेवटच्या क्षणाला बॅटचा संपर्क झाला, त्यावरती एक सिंगल धाव आल्या. आतापर्यंत जर पाहिलं तर विशालनं चांगली गोलंदाजी केली, म्हणजे मोठे फटके खर्च केलेले नाहीत. एकेरी धावा जरूर खर्च केल्यात. धावसंख्या जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 19 आकड्यावरती, म्हणजे 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात विशालनं. प्रयत्न केला, इथं संधी आहे का? प्रयत्न केला गेला होता, पण चेंडू उंचीवरून थोडासा लांब पडला. अमर तिथं तयार होता, खूप प्रयत्न केला, पण या प्रयत्नाला यश आलं नाही. कारण की कॅच घेणं खूप गरजेचे असतात. ज्यावेळी तुम्ही कॅचेस पकडता, या स्पर्धेला जर आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू असेल या स्पर्धेसाठी. युट्यूब सौजन्य लाभले ते म्हणजे बामगरवाचे सुपुत्र सचिनदादा सावले समाजसेवक यांचं इथं आगमन झालं. प्रगती चषक 2024 या स्पर्धेमध्ये त्यांना आपण सन्मानित करूया आणि व्यासपीठावर बसण्यास विनंती करूया. डॉट बॉलची सांगता केली जाईल. निर्धाव चेंडू. विशालनं जर आपण पाहिलं तर कुठेतरी धावसंख्या थांबवली गेली. पहिल्या षटकात मोठी धावसंख्या आली होती, पण यावेळी विशालने एक चांगल्या टप्प्याची गोलंदाजी केली आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 20 आकड्यावरती. 6 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या.
तिसऱ्या क्रमांकाचं षटक जर आपण पाहिलं तर अमर धनावडे याला बोलवल्या. पहिला चेंडू चांगला चेंडू आहे, गुडलींचा चेंडू. यावरती जर आपण पाहिलं तर एक चोरट्या पद्धतीने धाव घेतली. 22चा इशारा आलाय पंचांकडून. एक सिंगल धाव आले, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून एक धाव घेतली जाते, स्ट्राईक रोटेट केली जाते. म्हणजे एक धावांची गती वाढवणार आहे. एक या दोघांचं मनोबल जर आपण पाहिलं या फलंदाजाचं आहे. समीर आणि विकासची जोडी आता कुठेतरी स्थिरावल्या आणि धावांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न जरूर केला जातो. या धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आता ती म्हणजे 21च्या आकड्यावरती. चेतन भैया धनावडे आपलं इथं आगमन झालंय, तुमचंही स्वागत केलं जाईल. प्रगती चषक 2024 स्पर्धेमध्ये आपण व्यासपीठावर बसण्यास विनंती केली जाईल. प्रयत्न केलाय, काय चेंडू फेकला गेलाय अमर यांनी आणि विकेट संपादन केलंय. लेग स्टंप इथं आडवा केला आहे. म्हणजे एक चांगली गोलंदाजी आपली आगळी वेगळी शैली मध्ये इथं आपला जल्लोष साजरा करताना म्हणजे अमर जर विकेट घेतलं तर त्याचा एक वेगळा जल्लोष असतो. एक स्पिरिट जर आपण त्याचं पाहिलं तर एक वेगळं असतं. विकासला परतावं लागेल. आता चौथ्या क्रमांकाला जर आपण पाहिलं तर हर्षल मामूलकर याचा पर्याय निवडलाय. होमगाव टीमनं हर्षलकडे ती क्षमता आहे, कोणत्याही क्षणाला आपल्या टीमचं पारड जड करू शकतो. आज जर आपण पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी त्याने केली. फलंदाजी सकाळपासूनची जर आपण पाहिली हर्षल याची तर तशी बहरणारी फलंदाजी नाही, पण गोलंदाजी जर आपण पाहिली तर एक उत्तमरित्या गोलंदाजी या हर्षलनं केली. आज फलंदाजीसाठी बोलवलाय त्याला आणि चौथ्या क्रमांकासाठी आलाय. आज जर पाहिलं तर करमरची परिस्थिती आहे दोन्ही टीमची, कारण की जो संघ जिंकेल तोच फक्त बक्षीस पात्र ठरणार आहे. सफलता जरूर भेटली. दुसऱ्या क्रमांकाचं षटक जर पाहिलं तर विशाल यांनी हाताळलं. तिसऱ्या क्रमांकासाठी अमर याचा पर्याय निवडला. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर चांगला हाताळला, पण दुसऱ्या चेंडूवरती विकेट संपादन केलं या अमर यांनी. पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाते, रनअप निघतो. या गोलंदाजीसाठी तयार झालाय तो अमर. प्रयत्न करतोय, वेगाने बॅट फिरवली गेली होती, पण अमर सारख्या गोलंदाजाला तुम्ही जर मोठे फटके खेळण्याचा विचार कराल तर एक तंतोतंत नजर त्या चेंडूवरती ठेवावी लागणार आहे. आणि अमरनं आतापर्यंतची गोलंदाजी चांगली राहिली. पाठीमागच्या मॅच मध्ये सपाटून मार खाल्ला होता, पण यावेळी आता त्याला शहाणपण गावलं गेलं या आणि त्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. येणारा चेंडू निर्धाव चेंडू हाताळला गेला. या धावसंख्या थांबवली गेली. म्हणजे प्रयत्न चांगला आहे अमर याचा. पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाते. अमरनं जर पाहिलं तर आतापर्यंत कोणतीही धाव खर्च केली नाही. थोडासा रनअप चुकला जातोय, म्हणजे विचार केला जातोय, कारण की आपला रनअप चुकला तर चुकीचा चेंडू पडू शकतो. हा विचारानं थांबला गेला आणि पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाते. प्रयत्न केला, आवाज चांगला आहे, त्या पद्धतीने चेंडू गेला सीमा रेषेलगत, पण क्षेत्ररक्षण फसलं. याच वरती जर आपण पाहिलं तर समीरनं याची जोखीम उचलली गेली आणि पुन्हा आपल्या क्रीज मध्ये पोहोचला जातो. म्हणजे 2 धावा जमवल्यात आणि पुन्हा हर्षलला स्ट्राईक वरती घेऊन आलाय. कारण की दोन्ही फलंदाजाकडे जर आपण पाहिलं तर आताचा नवीन फलंदाज हर्षल आलाय आणि सेट फलंदाज झालेला तो म्हणजे समीरने एक मोठा फटका मारलाय, चांगला सेट झालेला आहे, पण हर्षलला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा हा विचार केला समीर यांनी. आणि या 2 धावीने जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 23 आकड्यावरती. प्रयत्न चांगला आहे. बैठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळी क्षेत्ररक्षक अक्षय आलाय, पण अक्षयकडून थोडीशी चूक झाली आणि यावरती जर आपण पाहिलं तर पुन्हा 2 धावा जमवल्यात. मग थोडीशी गडबड केली की आपल्याला एक्स्ट्रा धावा खर्च करावे लागतात, पण एक शांततेने जर आपण क्षेत्ररक्षण केलं तर त्यावरती एकच धाव खर्च झाली असती. थोडीशी गडबड झाली, 2 धावा खर्च झाल्या. पुन्हा एकदा धाव संख्या पुढे सरकली जाईल, ती म्हणजे 25 आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक आहे आतापर्यंत. तिसऱ्या षटकातील जर आपण पाहिलं शेवटचा चेंडू घेऊन निघणार आहे अमर. चला विनंती असेल साईकरांनी बोलाई आंबेवर फटका जरूर समोर खेळला. 1 बाउन्स, पण थोडीशी उंची कमी पडली खेळाडूची आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी येतोय हा चौकार.
3 चेंडूचा सामना केला, 8 धावा आतापर्यंत जमवल्या ते म्हणजे हर्षल यांनी आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 29 आकड्यावरती. म्हणजे सुरुवात जर आपण पाहिली होमगाव टीमनं जशी सुरुवात ठेवली, कोणत्याही क्षणाला आपली धावसंख्या कोणताही रन रेट कमी न करता आतापर्यंत 3 षटकांच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर 29 आकड्यावरती जाऊन धावसंख्या थांबवली 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिली तर धावसंख्या 14 गमावली होती, पण त्याच्यानंतर जर पाहिलं तर विशालनं धावसंख्या थांबवली गेली आणि या षटकाकडे जर आपण पाहिलं तर अमरनं 9 धावा खर्च केल्या. जरूर 1 विकेट घेतलं, थोडासा कुठेतरी फसला गेला शेवटच्या चेंडूवरती. आता गणेश धनावडे ज्या गोलंदाजानं शेवटचं षटक हाताळलं, 8 धावा डिपेंड केल्या आणि आपलं कला कौशल्य पुन्हा एकदा दाखवलं. कारण की 40 वर्ष आपला या क्रिकेटसाठी घालवलं गेलं आणि 40 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर त्याने एक चांगला गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न केला. चांगला चेंडू आहे पण त्याला फक्त ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षक आलाय, एक सिंगल धाव घेतली जाते. चला बोलाई आंबेकर आणि सायगर दोन्ही कर्णधार या टॉस साठी. दोन्ही संघांना विनंती असेल पहिली सेमीफायनल आपली खेळवली जाईल तर आपले दोन्ही संघांचे कर्णधार इथं टॉस कबास मध्ये या. अजून जर आपण पाहिलं तर उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. पुन्हा स्टार्ट घेतली जाते. गणेश प्रयत्न केलाय पण यावेळी जर आपण पाहिलं तर एक सिंगल धाव. एकेरी धाव येत्या, एकेरी धावा इथं जमवल्या जात आहेत. आज या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर युट्यूब सौजन्य आपण बघतोय 198 देशामध्ये आणि यासाठी मोठं सौजन्य लाभलं या बामगावरावचे सुपुत्र. चांगला चेंडू ब्लॉकरवरचा चेंडू अपील केला जातोय, स्ट्रॉंग अपील केली जाते. यावेळी आपण पाहिलं तर पंच हे तटस्थ आहेत. काय चेंडू अनुभवपणाला लावलाय, म्हणजे आपल्या भात्यामध्ये एक चांगला चेंडू असतो तो कोणत्या क्षणाला वापरायचा हे मात्र गणतंत्र आखलं गेलं गणेशाने आणि हा आपल्या भात्यातील चेंडू जर आपण पाहिला तर आखला गेला आणि फेकल्यानंतर जर आपण पाहिलं तर हर्षलला ते थांबवलं गेलं. या म्हणजे डॉट बॉलची सांगता केली जाते आणि या स्पर्धेसाठी युट्यूब लाईव्ह आपण पाहतो या बांबगावचे सुपुत्र सचिन दादा सावले युवा उद्योजक समाजसेवक आहेत. प्रयत्न चांगला आहे, फटका खेळला गेला, क्षेत्ररक्षक वेगानं आलाय तिथं पण रतनला कोणती चूक केली गेली नाही. विकेट संपादन केलं जाते, हर्षलला इथं थांबवलं जातं. या प्रयत्न चांगला होता हर्षलचा, चांगली खेळी केली गेली होती पण यावेळी या षटकामध्ये मोठी खेळी करता आली नाही. उत्कंठा वाढली गेली. तुकारामदादा पाटील अर्जुनवाडीतील रहिवासी आहेत आणि आज जर आपण पाहिलं तर या जावली क्रिकेट असोसिएशन कडे आज आपली मॅच बघण्यासाठी इथं आलेले आहेत आणि त्यांनी या शेवटच्या चेंडूवरती जर षटकार मारला, एक षटकार जर मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. म्हणजे प्रेक्षक वर्ग असा असणं गरजेचं आहे आणि असे प्रेक्षक वर्ग असले तर मॅचेस आणि खेळाडू त्यांना एक मनोबल वाढलं जातं. अर्धा खेळ अजून बाकी आहे, याच्यानंतर करंजे संघ फलंदाजीसाठी येणार आहे, त्यांनाही बक्षिसाचा वर्षाव असणार आहे. चला टॉस साठी या सायगर टीम आणि बोलाई आंबेकर टीम टॉस साठी यायचं आहे. विनंती असेल आपल्याला. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 चेंडूची फेकी केली गणेशाने. चांगलं षटक आहे, उत्तम षटक हाताळले. प्रयत्न केला गेला, चेंडू हवेत आहे, जरूर प्रयत्न करताय 2 क्षेत्ररक्षक पण 1 बाउन्स फील केली गेली. एकेरी धाव आल्या. अपेक्षा आहेत समीर स्ट्राईक वरती आहे, समीरने एक षटकार मारलेला आहे. म्हणजे अपेक्षा असतील या शेवटच्या चेंडूवरती जर षटकार मारला तर एक समतोल असा स्कोर उभा राहू शकतो. चला टॉस साठी या. चला निलेश शेलार टॉस करून घ्या आणि विनंती असेल सचिन दादा सावले यांच्या हस्ते हा पहिला सेमीफायनलचा टॉस केला जातो. या आज या स्पर्धेसाठी युट्यूब सौजन्य यांच्या मार्फत लाभलं गेलं. प्रयत्न केला आपण, अनुभव आपला पणाला लावला, एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, शेवट मात्र गोड केलाय. जाऊया
4 षटकांचा खेळ संपला गेला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना होमगाव टीमनं टॉस जरूर हारला, पण फलंदाजी करत असताना धावसंख्या जमवल्या 32 धावा. 33 धावांचा वन ठेवल्या भैरवनाथ फायटर्स करंजे या संघासमोर. तर अर्धा खेळ संपला गेला, आता अर्धा उर्वरित खेळाचा भाग अजून बाकी आहे. म्हणजे कोणती टीम बक्षीस पात्र ठरणार आणि चौथा संघ कोणता असेल प्रगती चषक 2024 या स्पर्धेतला. आपण जाऊया टॉस कापत मध्ये. टॉस केला जातो, या टॉस कोण जिंकला आहे जरा टॉसचा निर्णय कळवा. सायगर टॉस कोणी जिंकलाय निर्णय सांगा की. सायगर टीमने टॉस जिंकलाय, तर लगेच आपली रिपोर्टिंग करायची आहे विनंती असेल. आणि भैरवनाथ क्रिकेट क्लब करंजे आपण आपला लगेच ओपनर जोडी पाठवा मैदानामध्ये. नंतर मग लागतील 6:30 सगळं संपून येणार, तू टेन्शन नका घेऊ अंधाराच्या अगोदर. चला करंजे टीम वेळ घेऊ नका, आपली ओपनर जोडी लगेच मैदानामध्ये पाठवा, कारण की आपल्याला फायनल मॅच ही उजेडामध्ये संपवायची आहे. थोडंसं धावपळ केली तर नक्कीच आपली चांगली मॅच ही शेवटची मॅच उजेडामध्ये होईल, यासाठी आपला पर्याय निवडला आहे. तर आपण थोडंसं सहकार्य करा आणि ओपनर जोडी ही मैदानामध्ये दाखल करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना जर आपण पाहिलं तर धावसंख्या जमवली 32 आणि 33 धावांचं टार्गेट. 24 चेंडू आणि 33 धावांचं आव्हान करंजे संघासमोर ठेवलेलं आहे होमगाव टीमनं. एका ओव्हरमध्ये 200 रुपये काय म्हणलं 200 रुपये. जसं मागच्या मॅच मध्ये आपण बक्षीस ठेवली होती, याही आता पुढे तशीच ही बक्षीस ठेवली जात आहेत. तुकाराम दादा पाटील यांनी पुन्हा एकदा संधी निर्माण केली, कारण की उत्कंठा वाढली गेली आपली की षटकार बघणं एक प्रेक्षकांना आवडतं. आणि एका षटकामध्ये 2 षटकार खेचले तर 100 रुपयाचं पारितोषिक आपल्याला भेटणार आहे. 200 रुपयाचं पारितोषिक आता, आणि एकाच प्लेअरनं जर 2 षटकार खेचले तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे आता वेगळं बक्षीस ठेवलेलं आहे, कारण की आपुलकी वाढले. तसे प्लेयर आपल्याकडे आहेत, खेळ चांगला करून दाखवतात आणि आपल्याला इथून पुढे ही मॅचेस अशा बघायच्या आहेत. म्हणजे फायनल म्हटलं की जशी फायनल व्हावी तशी प्रेक्षकांना आवडली पाहिजे. आणि इथं मॅच आपण बघतोय, आता 33 धावांचं टार्गेट आहे आणि या 33 धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी करंजे टीमची जोडी मैदानामध्ये दाखल होत्या. ज्ञानेश्वर आणि संकेत गोळे ही 2 जोडी मैदानामध्ये येते. हर्षल मामुलकर पहिले षटक हाताळण्यासाठी तयार झालाय. टप्पा बसलाय, अतिरिक्त चेंडू घोषित केलाय. आज पहा अकोट टप्प्याचा चेंडू होता, थोडस चेंडूनं वळण घेतलं आणि क्रीज सोडलं गेलं. अतिरिक्त धावेनं ही श्रीगणेशा होतोय करंजे टीमचा. चला सायगर टीम आपला निर्णय हा लगेच कळवा, 1 ओव्हर संपायच्या अगोदर. प्रयत्न केलाय ज्ञानेश्वरांनी, फटका जरूर खेळला गेला. क्षेत्ररक्षक पाठमारे होऊन क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला, यावेळी झेल पकडता आलेला नाही, पण त्यावरती 2 धावा घेतल्या जात आहेत. काही पॉवर प्लेचं षटक आहे आणि सर्कलच्या बाहेर जर आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षण हे सजवून घेतलेलं आहे. ते थोडंसं क्षेत्ररक्षण करताना सर्कलचा फलंदाज तिथपर्यंत पोहोचला गेला. 2 धावा यावरती घेतल्या आहेत
आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. पुन्हा एकदा हा टप्पा फसला जातो या हर्षल याचा, कारण की आपण पहिला पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. अतिरिक्त धावा खर्च करणं म्हणजे एक चूक असते, कारण की आपल्याला धावा डिपेंड करायच्या, धावा थांबवायच्या आहेत. जर एक्स्ट्रा धावा दिला की चेंडू वाढतो, एक्स्ट्रा धाव वाढते. आणि आज जर पाहिलं तर अतिरिक्त धाव इथं खर्च केली जाते. अतिरिक्त धावेनं धावसंख्या जर आपण पाहिलं तर 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. यावेळी डॉट बॉलचा सांगता केलेली आहे. आणि सायगर टीमनं जरशी आपण सुरुवात केली तशी 3 मॅच मध्ये प्रथमतः फलंदाजी घेतली होती आणि याही वेळी पर्यायी निवडलाय तो म्हणजे फलंदाजीचा. बोलाई आंबेकर टीमनं आपण क्षेत्ररक्षणासाठी तयार व्हायचं आहे. विनंती असेल बोलाई आंबेकर टीम आपण क्षेत्ररक्षणासाठी तयार व्हायचं. मॅच संपली की हर्षल पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजीसाठी. पहिलं पॉवर प्लेचं षटक आता होत्या. गती परिवर्तन जरूर केलंय आपण. फटका समोरच्या दिशेमध्ये खेळला गेला, कोणताही क्षेत्ररक्षक नाही. मधून हा चेंडू जातोय, 4 धावांसाठी येतोय हा चौकार. म्हणजे गॅप शोधला गेला ज्ञानेश्वर यांनी. म्हणजे आज ज्याला संधी भेटते त्या संधीचं सोनं केलं जाते. आज ज्ञानेश्वरची वर्णी लागली ती म्हणजे ओपनिंगसाठी. आणि आज समोरचा जर आपला जोडीदार जर आपण पाहिला तर एक अनुभवी जोडीदार आहे. जसं सांगाल तशी फलंदाजी केली जाते आणि ज्ञानेश्वर तेच केलं. समोरच्या दिशेमध्ये लॉंगाच्या रेजमध्ये फटका खेळला 4 धावेनं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 8 या आकड्यावरती. विनंती असेल चेतनदादा धनावडे आपण मंचावरती या. विनंती असेल आपल्याला. आता पर्याय चांगला निवडला, चांगला चेंडू, गुडल्यांचा चेंडू. एक जर आपण पाहिला तर डॉट बॉलची सांगता केली जाते. एसटी रक्षक विकास याच्या हातामध्ये चेंडू आज स्थिरावला गेला. एक पाऊल पुढे टाकला आणि पुढे येऊन ह्या चेंडूला पाठवून दिलंय. आता ज्ञानेश्वरची फलंदाजी बहरली गेली. आता प्रेक्षकांच्या उत्कंठा वाढली गेली. एक षटकार आलाय. अजून जर षटकार मारला तर तुकारामदादा पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. म्हणजे एका प्लेअरला इथे एक अपेक्षा वाढली गेली, कारण एक षटकार आलाय जरूर. हर्षल थोडासा कुठेतरी गती परिवर्तनामध्ये चुकला गेला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 या आकड्यावरती. जशी सुरुवात होमगावनं केली होती तसाच पर्याय धावांचा पाठलाग करत असताना करंजट संघानं 14 धावसंख्या आतापर्यंत जमवल्यात. चांगला चेंडू आहे, अपील केला जातो यावरती. स्ट्रॉंग अपील. 75 रस्ता आहेत. एक सिंगल धाव घेतली जाते. या एकेरी धावेनं धावसंख्या 22चा इशारा आहे इथं. एका षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 आकड्यावरती. आता इथून पुढे 18 धावांची गरज असणार आहे. 18 चेंडू आणि 18 धावा म्हणजे चेंडूंची बरोबरी आहे धावांची. जर पहिलं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं असतं हर्षलनं तर थोडेसे येणाऱ्या गोलंदाजांचा प्रेशर कमी झाला असता. पण आता येणाऱ्या गोलंदाजांवरती आता प्रेशर असणार आहे. म्हणजे आपल्याला चेंडू मागे फक्त एक धाव वाचवावी लागणार आहे आणि त्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागणार आहे. 18 चेंडू 18 धावांची गरज. आणि शुभम यांनी या ज्ञानेश्वरला याची खेळी थांबवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होतो या. म्हणजे अपेक्षा वाढल्यात जर आता शुभम याच्या. चांगली गोलंदाजी राहिली शुभम याची. ज्या खेळाडूनं पाठीमागची मॅच एक चांगली रंगत आणली होती तोच अक्षय गोळे. छोटे बंधू आहेत संकेत याचे, म्हणजे बंधूंची जोडी मैदानामध्ये. आज जर आपण क्रिकेट जर बघितलं तर जवळजवळ बंधूंनी भारत क्रिकेट पासून ते गावापर्यंतचे क्रिकेट जर आपण पाहिलं तर बंधूंनी आपलं क्रिकेट गाजवलं. आणि आज हीच जोडी मैदानामध्ये आपण बघतोय, संकेत आणि अक्षयची जोडी मैदानामध्ये.
की अक्षयनं पाठीमागच्या मॅचमध्ये चांगला खेळ केला होता. आपल्याला एक बक्षीस असणारच आहे. 2 षटकारावर आपण खेचली लागोपाठ तर तुकारामदादा पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पुन्हा एकदा शुभम गोलंदाजीसाठी तयार होतो. या प्रयत्न केलाय पहा, अपेक्षा कधी भंग होऊन देणार नाही. आल्या पावली चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिले. म्हणजे ही आहे ताकद, ही आहे आपला कॉन्फिडन्स. म्हणजे ज्यावेळी त्याचा शेवट झाला, आता मॅचला सुरुवात केली, आपला कॉन्फिडन्स दाखवून दिला गेला आणि प्रेक्षकांचं मनोबल वाढवून दिलं. 6 धावांसाठी येतो हा षटकार. षटकारानं धावसंख्येचा गती वाढलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे आता 21 आकड्यावरती. पुन्हा एकदा शुभम थोडासा स्टार्ट घेतला जातो. या पुन्हा प्रयत्न केला आहे आणि यावेळी आपल्या शैलीमध्ये दाखवून दिलं गेलं. या लगातारचे 2 षटकार खेचले गेलेत म्हणजे मैदानामध्ये उतरला गेला, चेंडूला पाठवून दिले. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. 2 चेंडूमध्ये 2 षटकार. प्रेक्षकांचं हसणं आवडत नाही कारण की या खेळाडूंना हसवले त्या प्रेक्षकांना आणि 200 रुपयाचं पारितोषिक तुकारामदादा पाटील यांनी इथं दिलेलं आहे. म्हणजे प्रेक्षक वर्ग या खेळासाठी म्हणजे किती कुतूहल होऊन हा खेळ बघितला जातो. शुभमला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाते. पुन्हा प्रयत्न केलाय आणि हा 3रा षटकार खेचला जातोय. आज खरोखर या अक्षयनं मन जिंकलेत आणि मॅच ही जिंकले. जी मॅच जर आपण पाहिली ना तर 3 चेंडू मध्ये मॅच विन केलेली आहे. आज जर आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठं नाव होतं. या खेळाडूंनी मोठा थैमान दाखवला होता. आज या खेळाडूला जर आपलं ओपन साठी आला होता, ओपनिंग साठी मैदानामध्ये आला होता, पण त्यानं जर ही मॅच कडे आपण लक्ष दिलं ना तर त्याला कोणताही एकही चेंडूचा सामना करता आलेला नाही आणि समोरच्या येणाऱ्या फलंदाजांनी ही मॅच जिंकून दिली. चला लगेच सायगर टीम आणि बोलाय आंबेकर टीम. तर नक्कीच मैत्री ग्रुप सदस्य विजयदादा पारडे या खेळीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच आपल्याला ऑनलाईन भेटलं जाईल घरपोच सेवा. चला बोलाय आंबेकर टीम लगेच क्षेत्ररक्षण मैदानामध्ये यायचं आहे. विनंती असेल कारण की वेळ वाचवा. विकास शेलार आपला अनुभव आहे तर आपण लगेच मैदानामध्ये या आणि सहकार्य करा आयोजकांना कारण आपलं क्षेत्ररक्षण आहे. जाऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी अक्षय गोळे आपण या आणि मॅन ऑफ द मॅच घेऊन जा. आयोजकांचा वेळ वाचवला तुम्ही 3 चेंडू मध्ये. 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे आपण. विनंती असेल तुकारामदादा पाटील आपण मंचावरती या आणि या खेळाडूचा सन्मान करा. आपल्याला विनंती असणार आहे या कारण की तुमच्यासारखे प्रेक्षक वर्ग हे असणं गरजेचं आहे कारण की क्रिकेट खेळ आहे. कोणत्याही क्षणाला कधी क्रिकेट बदली होऊ शकतं पण एक अपेक्षा असतात प्रेक्षक वर्गाच्या त्या पूर्ण होणं गरजेचे असतात. तर अक्षयला विनंती असेल, अक्षय लवकर या.